आज करते आहे सुक्कं चिकनची रेसिपी। मसाल्यामध्ये चिकन तर आपण नेहमीच करतो, पण ह्या मसाल्यांबरोबर एखादी भाजी घालून बघा, चिकनची टेस्ट एक नेक्स्ट लेवलला होते। तर ह्यामध्ये मी कुठली भाजी घालणार आहे हे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। पण ही भाजी घातल्यामुळे ना रस्स्याची चव म्हणजे सुक्कं चिकनची जी ग्रेव्ही आहे ना त्याची टेस्ट नेक्स्ट लेवलला होते। तर ते बघूया आपण कसं करायचं। तर त्यासाठी मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि छोटा कप भरून मी इथं फ्रेश क्रीम घेतलेली आहे। नसेल तरी चालेल। थोडंसं तेल घालायचं आणि संपूर्ण मसाले आपल्या चिकनला छान मॅरिनेट करण्यासाठी मिक्स करून घ्यायचं। आता आपण फोडणी करून घेऊया। तर फोडणीसाठी मी इथे 7-8 चमचे तेल घातलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, 4-5 काळी मिरी, 4-5 लवंग, अर्धा इंच दालचिनी तुकडा, 2 मोठी वेलची आणि 2-3 तमालपत्र असं सगळं फोडणीला गरम मसाले घालून घेतलेले आहेत। त्यानंतर मी 3 मोठे कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा मी फोडणीला घालून घेतले। कांदा छान लाल झाला की त्यामध्ये मी घालणार आहे टोमॅटो। 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, ते सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते घालायचे आहेत। टोमॅटो आणि कांदा छान मिक्स होण्यासाठी आपण इथे थोडंसं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा ग्रेव्हीला छान शिजण्यासाठी झाकण लावून 2-3 मिनटं ठेवून देऊया। तर कांदा आणि टोमॅटो छान गळला आहे आणि ह्या वेळेला आपण सगळं काही मिक्स करूया आणि त्यामध्ये बाकीचे मसाले घालूया। तर त्यामध्ये घातलेले आहे मी 1.5 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा धने पावडर, 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा तिखट मिरची पावडर आणि हे सगळे मसाले घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पुन्हा मसाले आणि कांदा एकत्र होण्यासाठी झाकण लावून 2 मिनिटासाठी ठेवून देणार आहे। आता कांदा आणि सगळे मसाले छान मिक्स झालेले आहे। आता आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन ह्यामध्ये घालायचं आहे। व्यवस्थित मसाल्यांमध्ये चिकन मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळासाठी आपल्याला ह्यांना पुन्हा झाकण लावून ठेवायचं आहे। आता झाकण ठेवल्यानंतर आपण त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे वाफेने चिकन छान शिजलं जाईल। 2-3 मिनटं छान वाफ काढून घेतली आणि वरचं जे गरम पाणी आहे ते आपण ह्या चिकनमध्ये घालून घेतलं। पुन्हा चिकन छान व्यवस्थित वरखाली करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये घालणार आहे मी मस्त असं आपलं अर्धा कप पाणी घालायचं आहे। आता आपल्याला चिकन शिजवायचं आहे, त्यामुळे अर्धा कप पाणी घालून थोड्या वेळ झाकण लावून आपल्याला हे चिकन थोड्या वेळसाठी शिजवायला ठेवून द्यायचं आहे। चिकन छान इथं आपलं शिजलेलं आहे। चिकन शिजल्यानंतर त्यामध्ये मी वरून घालते आहे गरम मसाला। 1 मोठा चमचा वरून मी गरम मसाला घातलेला आहे। आपण फोडणीतही गरम मसाले घातलेले आहेत। आता इथं आपण घालतो आहे ही कांद्याची पात। तर कांद्याची पात घालून जर तुम्ही चिकन बनवलं ना तर तुमच्या चिकनची टेस्ट नेक्स्ट लेवलला होणार आहे। कांद्याची पात घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण लावून 2 मिनटं पुन्हा एकदा वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर आपलं हे गरमागरम चिकन सर्व्ह करायचं। तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा।